सोलापुरातील गारमेंट उद्योजक असतील किंवा कामगार असतील या सगळ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा जातोय। राज्य शासनाने जे गणवेशाच्या बाबतीत निर्णय घेतलेत हे निर्णय जे आहेत ते अन्यायकारक असल्याची भूमिका या मोर्चेकऱ्यांची आहे। मोर्चातले सोलापुरातले जे गारमेंट असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत प्रकाश पवार आपल्यासोबत आहेत। मला सांगा साहेब, कशासाठी हा मोर्चा आहे आणि हजारोंच्या संख्येनं सगळे कामगार आणि मोर्चे उत्पादक तुम्ही सहभागी झालेले आहात? नमस्कार। आपल्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की जो सरकारचा जो महाराष्ट्र शासनाचा जो GR आला 25 जानेवारी रोजी, त्या GRमध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे की जो युनिफॉर्मचा जो सरकारी जी शाळा आहे ज्यामध्ये एक राज्य एक गणवेश असा जो त्यांनी फायनलाइज केलेला आहे, त्यामध्ये जो कापड असतो तो टेंडर पद्धतीने म्हणजे एकाच कंपनीस तो काम देण्याचा त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच एकाच कंपनीनं तो बनवायचा कापड। पण आज मला सांगा, महाराष्ट्रामध्ये बरेच असे विवर्स आहेत, बऱ्याच कापड कंपनी आहेत, त्यांनी जे कापड हे बनवून आपल्या ह्या गावामध्ये पाठवतात व त्यातनं आपण गणवेश होतो। तर एक तर मोठा परिणाम त्यांच्यावर होणार, जसं की इचलकरंजी असेल, भिवंडी असेल, मालेगाव असेल, ह्या कापड जे बनवतात त्यांना प्रॉब्लेम होणार। त्यातनं नंतरनं त्यांनी मेन्शन केलं आहे की जो कापड जो आहे तो शिलाई जो काम आहे तो महिला बचत गट यांना देण्याचा त्यांनी काहीतरी विचार केलेला आहे। मला आता आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे की आम्ही गेल्या 20 वर्षापासून ह्या म्हणजे गारमेंट असं तर खूप जुनं आहे सोलापूरचं, पण फक्त जे सरकारी जी शाळेची जी गणवेशची योजना आहे त्यामध्ये 20 वर्षापासून सोलापूर जो आहे प्रामुख्यानं खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये काम करतो व बरोबर जे पहिला दिवस जो असतो जानेवारीचा जून महिन्याचा त्या दिवशी युनिफॉर्म पोहोचवण्याचं ते काम केलं जातं आहे। 7-7 महिने आमचे कारागीर लोक काम करतात, तेव्हा कुठं तर जाऊन हे पूर्ण होतं आहे। पण ते महिला बचत गट म्हणत आहे। आज मला एकच प्रश्न आपल्या माध्यमातून विचारायचं की असे कित्येक महिला बचत गट आहेत ज्यांच्याकडे आमच्या कंपनीमध्ये ज्या पद्धतीची जी मशिनरीज आहेत ज्यामुळे जी क्वालिटी चांगली येते, जसं की असेल काच बटन मशीन असेल, इलास्टिक मशीन असेल, कॅड कटिंग मशीन असेल, पॅटर्न मेकिंग मशीन असेल, स्टीम इस्त्री मशीन असेल, या सर्व मशीनमुळं प्रोडक्शन पण फास्ट होतं व जी क्वालिटी असते ती खूप चांगल्या पद्धतीने येतं। असे कित्येक मशीन आहेत, त्याचे पण शेकडो उत्पादक आहेत। माझ्या या सगळ्या उत्पादकांना डावलून एकाच माणसाकडे देण्याचं सरकारचं जाणीवपूर्वक केलेलं आहे। त्यामध्ये काही शंका वाटते याच्यामध्ये? नक्कीच जर या पद्धतीनं जर बघता येतं आहे, आम्ही गेल्या मागील 1 महिन्यापासून ह्यावर आम्ही काम करतो आहे आणि आम्ही काम मागतो, पण आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही, आमच्या प्रश्नांना काहीच उत्तर मिळत नाही आहे। जर आम्हाला जर बोलत नसेल, आम्हाला विचारत पण नसेल, आम्ही यातले प्रामुख्यानं काम करणं आम्हाला विचारत नसेल तर वाटतच असेल की हे काही ना काहीतरी कुठं काय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। भ्रष्टाचाराचा काही संशय वाढतोय? भ्रष्टाचाराचा संशय तर आम्हाला असं काही ह्या माध्यमातून बोलता येणार नाही, पण एकच आहे की गावातील काम जर बाहेर राज्यातील किंवा कुठल्याही राज्यात जर गेलं तर नक्कीच आपल्या जी गावाची जी महसूल आहे ती बुडणार आहे। सोलापूरमध्ये हा रोजगार टिकला पाहिजे या मागण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। हजारोंच्या संख्येनं हे सगळे कापड उत्पादक असतील, त्यांच्यासोबत असलेले कामगार असतील, हे सगळे जे लोक आहेत आज आपले दुकानं बंद करून, कारखाने बंद करून जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा जातोय आणि हजारोंच्या संख्येनं सगळे कामगार जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आयुक्तांचा आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।